दादा ही मूर्ती कितीला आहे ती मूर्ती 11,000 रुपयाला आहे रे. आणि ही मूर्ती कितीला आहे? हिची प्राइस 1,000 रुपये आहे. दादा मग या मूर्ती आणि या मूर्तीत काय फरक आहे? हे बघ इथं जेवढ्या तुला मूर्त्या दिसतात त्या सगळ्या मूर्तीचा रेट आणि काम हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणून ह्या मूर्तीचा रेट वेगळा आणि त्या मूर्तीचा रेट वेगळा आहे. असं आहे वे. काहीच फरक नाहीये. दिसायला जरी मी वेगवेगळ्या रूपात असलो तरी सगळ्यांना माहिती आहे मी आहे तर एकच. मग असं का असते? एकेकांकडे लहान मूर्ती असते आणि एकेकांकडे मोठी मूर्ती असते. हे बघ जो जेवढे पैसे देणार तो तेवढी चांगली आणि सुंदर मूर्ती घरी घेऊन जाणार, एवढाच विषय आहे. माणसं आपल्या परिस्थितीप्रमाणे मला श्रद्धा अर्पण करतात, पण मी हाक तर सगळ्यांचीच ऐकतो. दादा तुम्ही काय बोलला काय? नाही रे. हे बघ तू मला सांग, तुला छोटी मूर्ती पाहिजे का मोठी मूर्ती पाहिजे? तुझ्याकडे किती रुपये आहेत? माझ्याकडे तर एवढे पैसे नाहीत, म्हणजे माझ्या घरी बाप्पा येणार नाहीत. अरे बाळा, वर्षातून मी एकदाच येतो, ते तुमच्या दागिन्यांची चमक बघण्यासाठी नाही, तर त्या 11 दिवसात तुमच्या घरात आनंद आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी येतो. जर मला बाप्पांची सेवा करायची असेल तर मला काय काय खरेदी करायला पाहिजे? मी म्हणतोय, जेवढं मन लावून सेवा तुम्ही माझी त्या 11 दिवसात करताय ना, तेवढीच किंवा त्याही पेक्षा जास्त बाकी दिवसात कोणा गरजू लोकांशी करत जा. तो प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव आणि प्रत्येक गोष्टींमध्ये माझा वास आहे. दादा तुमच्या इथल्या मूर्त्या सगळ्या खूप भारी आहेत. होय भावा, आपल्याकडे अर्ध्या फुटापासून 5 फुटापर्यंत भरपूर अशा गणेश मूर्ती आहेत आणि ते पण वेगवेगळ्या रूपांमध्ये आहेत. परळचा महाराजा, चिंतामणी, लालबाग, मुंबईचा राजा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बालगणेश अशा अनेक रूपातील मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया. तर आपला पत्ता आहे सिद्धिविनायक आर्ट्स, दैवेद्य बोर्डिंग हॉल, मिरज तिकटी, कोल्हापूर.